आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच AIMIM या पक्षातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे। उमेदवारी अर्ज भरण्याचा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सत्तापलट होती आहे आणि त्या सत्तेपलटमध्ये अल्पसंख्याक समाजाला किंवा कम्युनल पार्टी असो कोणी अल्पसंख्याक समाजाला विचारण्यास तयार नाही आहे किंवा त्यांना ते असं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। तर हे सगळं पाहिल्यानंतर असं दिसतोय की अल्पसंख्याक समाजाची ही अस्तित्वाची लढाई झाली आहे। म्हणून माननीय बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील प्रदेश अध्यक्ष साहेब यांच्या आदेशाने आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। दुसरा जो विषय आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहे अजित पवार साहेब यांना बारामती मतदारसंघात धनगर समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी अहमदनगरचा नामांतर तडकाफडकीने केला, परंतु अहमदनगरकरांना याची कोणती म्हणजे मागणी नसतानाही त्यांनी ते तडकाफडकीने केला। तर हे सगळं पाहिलं तर असं वाटतंय की यांना फक्त राजकारण करायचं आहे, विकास आणि सामान्य जनता याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे। तर आज पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रामध्ये अहमदनगरमध्ये पहिल्यांदा AIMIM लोकसभेची निवडणूक लढवत आहे। आमचा सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असणार आहे तो अहमदनगरचा विकास आणि जे मागील 15-20 वर्षापासून जो धरणाचं पाणीचा जो विषय आहे, कुकडीच्या धरणाचं पाणी म्हणजे सत्ता जात असताना यांना आठवतं की कुकडीच्या धरणाचा पाणीचा विषय आहे आणि सत्ता आल्यानंतर 5 वर्ष विसर पडतो। तर जर MIMचा खासदार इथून निवडून आला तर नक्कीच तो जो प्रकल्प आहे आणि त्यासारखे जे प्रकल्प मागील 5-5, 10-10, 20-20 वर्षापासून जे प्रलंबित आहे ते मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद।